मित्रांनो तुमचं स्वागत करतो। तर मित्रांनो बघू शकता, हे बघा किल्ल्याची माहिती दिली जर बघा, मान चिन्ह हे बघा इथं तो। तर मित्रांनो तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलवरती। त्याचं नाव आहे कोकण प्रेमी। मी ऋषिकेश करवंजे आणि आज सोमवार दिनांक 6, तुम्हाला शुभ सोमवार। आणि आज आपण जाणार आहोत देवरुखात। माझ्या मित्रांनी सकाळी फोन केला मला की जाऊया आपण गड चढायसाठी। तो कुठला गड आहे त्याने पण मला पण नाही सांगितला नाही। तर आपण आता जाऊया आणि बघूया कुठला गड आहे तो, आणि बघूया किती मिनिटात चढतोय आपण ते। तर चला तर आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण का व्हिडिओ इंटरेस्टिंग राहणार आहे। कारण का पहिल्यांदा आपण कोकणातला गड चढायला जातोय। तर चला आपण जाऊया आता। चला मग प्रवासाला सुरुवात करूया। गंजाराच्या नामस्थानाने चला प्रवासाला सुरुवात करूया। तर गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। चला आता। तर गाईज आपण आता मित्राला पिकअप केलंय आणि आता आम्ही जात आहोत। तर मित्रांनो आता आम्ही अजून पोचलो नाही आहे, पण इथं वळणं तर बघा, म्हणजे सापासारखी आडवी पिवळी वळणं। तर नवीन ड्रायव्हर आता बघा, आता पण माझ्या पाठी बघा, वळण बघा केवढं मोठं आहे। आता आम्ही विचारत जात आहोत, कारण काही नेटवर्कचा इश्यू आहे म्हणून आम्हाला विचारत जायला लागतंय। आणि आता फायनली आम्हाला माहीत पडलं, महिपत गडाला जात आहोत आम्ही। आता कुंडी फाट्यावरून आता आतमध्ये जायचं कुठेतरी, बघूया काय होतं। तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलेलो आहोत महिपतगडच्या। आपण प्रवेशद्वार पार केलाय, पाठी तुम्ही बघितला असेल व्हिडिओमध्ये। आता आपण जाऊया पुढं महिपतगडाकडे चढायसाठी। चला तुम्ही। फायनली मित्रांनो आपण महिपतगडाकडे जरा आता पोहोचलेलो आहोत। म्हणजे आपण 80% रस्ता पार केलेला आहे। आता आपल्याला 20% रस्ता पार करायचा आहे। तर आपण पोहोचलेलो आहोत निंगुडवाडीच्या आतमधून हा रस्ता गेलाय महिपतगडाकडे। आपण आता बघूया, पुढे जाऊया। मागच्या म्हणजे क्लिपमध्ये तुम्ही बघितला असेल, महिपतगड तो समोरचा महिपतगड आहे। आता आपण जात आहोत पुढे। तर मित्रांनो तुम्हाला तो समोरचा डोंगर दिसतो, तोच महिपतगड आहे बघा, तो समोरचा डोंगर। आता आपण पोहोचू, 15 मिनिटात पोहोचूया। चला मग बघूया कसा गड आहे आणि आपण चढाई करूया। कोकणातला पहिलाच गड। चला मग
गाईज फायनली आपण पोहोचलेलो आहोत महिपत गडाकडे. पाठी माझ्या पाठी बघू शकता नजारा बघा कसला मस्त दिसतोय ऊन आणि सावलीचा. गाडी चालवतो म्हणजे रस्ते जरा खराब आहेत इकडं, म्हणजे आता बनवलाय. पाठी बघू शकता बनवलाय पण खडी आहेत ना, मग गाडी सरकायचे चान्स भरपूर आहेत, म्हणून आम्ही स्लो जातोय. आपण जाऊया बघू. म्हणजे फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत गडाकडे. वरती तुम्ही बघू शकता माझ्या पाठी गड आहे, इकडं बोर्ड लिहिलंय गडाकडे जाणारा मार्ग, आणि इथून आम्ही आलो खालून. तुम्हाला आता आम्ही फायनली गडाची चढाई सुरू करत आहोत. तुम्हाला दाखवतो. माझा मित्र आणि मी इथून गडाची चढाई सुरू करतोय. महिपतगड. चला जाऊया. थकायला जायला नाही, चढतोय चढून मग पण आनंद वाटतोय. मस्त गडावर आलोय. चावी टाकली बॅगेत आहे. पाठी नजारा बघा. गडावर चढायचं म्हणजे मस्त मजा येते. जरा थकायला होतं पण ठीक आहे. नजारा बघा. असा रस्ता गेलाय, तुम्ही नजारा बघा कसला मस्त आहे. तर मित्रांनो चढाई बघा कशी आहे, सरळ एकदम. चढाई एकदम सरळ चढाई आहे, एकदम म्हणजे सरळपैकी सरळ चढाई. मित्र माझा सारखा बसतोय. आपण जरा पुढे जाऊन बसू सावलीत. आणि इथे जरा किल्ल्याची माहिती दिली आहे, हे बघा पाठी, ते आपण वाच. किल्ल्याची माहिती दिली जरा. किल्ले माहिंत गड अरे प्रेम म्हणून जर किल्ले माहिती गड. तर देवीचे टकमकटोक सगळं आहे. तर आपण आता सगळ्यांना भेट देऊया इथे. चला मग वरती. प्रवेशद्वार आलेला आहे बघा, प्रवेशद्वार गडाचा. इथून गडाचा प्रवेशद्वार आहे. असा काय जरा बघा मानचिन्ह, गडाचा नकाशा. किल्ले माहितगड याची स्थापना 19 एप्रिल 1661 साली झाली. आणि इथं पाण्याचं तलय वरती तिकडं बघा, ते बघा. चला आता पुढे जाऊ आपण. पण तुम्हाला पाण्याचं तले दाखवतो आम्ही. वरती डोंगरावर आहे ते. इथं सूचना पण लिवले. तल पवित्र आहे, चपला आणि घाण बाहेर ठेवा. पुढे जाऊया आपण. पाण्याचे तले बघूया. तर गाईज हे बघा तले बघा कसले मस्त आहे. पाठी तुम्ही आता बघितलं व्हिडिओमध्ये. आणि इथं पाठीमागं हांडे ठेवलेत पाणी पिण्यासाठी. तर आमच्याकडे पाणी आहे, तर आपण वरती जाऊया आता आणि वरती बघूया नजारे. चला तर. आणि परत एकदा सांगतो की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे भरपूर ठिकाणी फिरण्याचं वरती गडावर आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. चला मग पुढं जाऊया. आलो आपण फायनली वरती गडावर. आणि इथं बघा काय लिहिलं आहे, गड किल्ल्याची 60 म्हणजे इतिहासाची मैत्री आणि स्वाभिमानाची नातं. तर एवढा मस्त सुविचार. आणि तिकडं वरती बघा एक पॉईंट आहे, तिकडं आपण जाऊ. आधी पहिलं इकडं जाऊया, इकडं वरती जाऊ. आल्यावर मला तर मंदिर वाटतंय. बघू आता जाऊ.
मंदिर आहे, विठलाई देवीचं मंदिर आहे हे. दाखवतो तुम्हाला. तर बघा, इथं विठलाई देवीचं मंदिर आहे, पाया पडूया. आणि नजारा बघा मस्त कसला. पाठी बघा माझ्या. पाठी बघा माझा नजारा बघा. विठलाई देवी प्रसन्न लिवलंय. आणि आता आपण, तर मित्रांनो आपण आता पुढे जाऊया. आई विठलाई देवीच्या कृपेने दर्शन घेऊन आपला पुढचा गड चढायचा सुरुवात करूया. आणि हे काय लिहिलंय रे, ह्या गडाकडे ना, रुणू जाकडे, घराकडे जाण्याचा मार्ग आपण पाठी लिहिलं इथं. तर आपण जाऊया पुढं. तोप आहे वाटतं इथं. माझ्या मित्रांनी जरा इथं तोपाचं आहे बघा, तोप ठेवले. तुम्हाला दाखवतो तोप. हे बघा, हे बघा इथं तोप, 3 तोपा. आणि डायरेक्शन बघा, डायरेक्ट त्या गडाकडं तिकडं त्याला आमच्या डोंगरा काय. मला वाटतं तिकडं पण एक गड आहे असं वाटतंय मला. आणि इथून पुढं हा रस्ता गेला असं वाटतंय का रे. पुढं थांबून लई थकाय झालं. इकडं पण पॉईंट आहे आणि इकडं पण पॉईंट आहे. तर आपण पहिला कुठं जाऊया, पहिलं इकडं जाऊया सरळ, पाठी इकडं सरळ जाऊया. मला वाटतं हे टकमक पॉईंट आहे असं वाटतंय मित्रांनो मला. होय, हे टकमक पॉईंटच असेल. माझा मित्र पण थकला लय, आर्यन, त्यानेच प्लॅन केला. मला माहीत पण नव्हतं हा गड. सरळ समोरचा डोंगर थांबा. इकडं समोरचा डोंगर दाखवतो तुम्हाला मी. बघा समोरचा डोंगर खतरनाक. खतरनाक डोंगर. तर मित्रांनो आपण फायनली पोचलेलो टकमक पॉईंटवर. हा टकमक पॉईंटच आहे वाटतं. टकमक पॉईंटवर पोचलेलो आहेत आणि आपण आता पुढे दाखवूया तुम्हाला. आणि जरा इथं फोटो बिटो काढतो, व्हिडिओ शूट करूया आणि पुढं आपण जाऊया. आपण त्याला आपण आता दाखवतो तुम्हाला मी टकमक पॉईंट. चला मग. तर फायनली आपण जातोय मित्रांनो पुढं 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 जाऊया. एक नंबर म्हणजे मित्रांनो कसलं म्हणजे भारी बघा, कसं म्हणजे बांधलेलंच आहे बघा कसलं. हे बघा इथं टकमक पॉईंट, यालाच बोलतात टकमक पॉईंट. पुढं पुढं जाऊया आपण. इकडे कसं तुम्हाला दाखवतो मी. महाराजांचा झेंडा कसला फडकतोय. पण सरळ कर त्याला, सरळ कर. इकडं खाली बघा हवा तर बघा कसली मस्त चालते. तर मित्रांनो बघा शकता पाठी बघू तुम्ही, दाखवतो तुम्हाला मी. बघा पाठी माझ्या बघू शकता. नजारा बघा कसला मस्त आहे. आणि इकडं पुढं पण बघा फडक, झेंडा बघा कसला फडकतोय मित्रांनो, एक नंबर. मी तुम्हाला दाखवतो इकडं आडवा, ह्या साईडला दाखवतो, ह्या साईडला बघा चांगला मस्त नजारा. पाठी इकडं पण बघा पूर्ण देवरुख, त्या साईडला ते साईडला पूर्ण देवरुख आहे.
इकडं साखरपा या साईडला बघू शकता. आणि आता आपण जाऊ जरा पुढे जाऊया, तुम्हाला पुढे दाखवतो. तर मित्रांनो फायनली आपण टकमक पॉईंटवरून आता निघत आहोत पुढं जायसाठी. पुढं तिकडं शंकराची पिंडी आहे, तर आपण जाऊया पुढं आता शंकराची पिंडी बघायसाठी. आणि पाठी तुम्ही बघू शकता कसला मस्त पॉईंट आहे टकमकचा, एक नंबर. तर जाऊया चला आता पुढं शंकराची पिंडी बघायला. चला मग आता जाऊया पुढं, बघूया पुढं काय आहे. पाण्याची टाकी बघितली, विठलाईचं मंदिर बघितलं, टकमक बघितलं, टकमक पॉईंट बघितला पाटी. आणि आता आपण बघूया पुढं काय आहे ते. शंकराची पिंडी, शिव मंदिर असेल ते. चला मग पुढे जाऊ बघायला. आपण मंगाच्या पॉईंटवर आलेलो आहोत. विठलाई देवीच्या मंदिराच्या इकडून आपण आता पुढे जात आहोत मंदिराकडे. बोलतात की मंदिर आहे इथं, तर आपण बघूया जाऊन. चला मग इकडंच बोलतात की थांबा. मस्त वाटलं म्हणजे सोमवार स्पेशल. आपण सोमवार पण होता, मस्त पिंड भेटली शंकराची. आज सोमवार आहे आणि दर्शन पण घेऊया. आणि आता वरती जाऊया. चला मग महाराष्ट्राने म्हणजे महादेवच्या कृपेने आपला पुढचा प्रवास चालू करूया. म्हणजे वरती तिकडं वरती जायचं आहे आपल्याला अजून पाठीमागं. चला आपण महादेवच्या आशीर्वादाने आपण आपला पुढचा प्रवास चालू करूया. तर चला तर मग. तर मित्रांनो आम्ही पुढं वरती जात होतो, म्हणजे शंकराच्या पिंडीच्या वरतून आम्ही तिकडं वरती रस्ता होता सांगितल्याने, तर आम्ही जात होतो. तर पुढं काय गावलं नाही मला. तर मला वाटतं की गड वाटतं इथंच संपलेला आहे. तर आपण आपला ब्लॉग पण इथं एंड करूया. तर तुम्हाला नक्की आवडला असेल तर ब्लॉग लाईक करा, चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि परत आपण भेटू आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर काळजी घ्या आणि पुढे भेटूया. चला बाय बाय, टाटा.